जय बाप्पाचे दर्शन घेऊन घरच्यांना बाय बाय करून खूप सारा खाऊ घेऊन आणि गाडी फुल करून आम्ही निघालो आमच्या ड्रीम रोड ट्रिपला। रात्रभर दिवसभर प्रवास करत पाऊस जंगल पार करत आम्ही पोचलो छत्तीसगड राज्यामध्ये। छत्तीसगडमधील जगदलपूर येथे आम्ही स्टे करायचे ठरवले, कारण जगदलपूरपासून फक्त 40 किलोमीटर अंतरावरती चित्रकूट वॉटरफॉल होता। स्टे हा अगदीच छान मिळाला आम्हाला। मराठी माणूस होता आणि रूम इतकी सुंदर होती, तेथे आम्हाला किचन पण अवेलेबल करून दिलं होतं। पटकन फ्रेश झालो आणि पूर्ण एक्साइटमेंटमध्ये पोचलो चित्रकूट वॉटरफॉलला। वॉटरफॉलच्या जवळ असलेले शंभूदेवाचं सुंदर मंदिर, पहिल्यांदा शंभूदेवाचे दर्शन घेतले आणि नंतर डोळे थक्क करणारा हा सुंदर चित्रकूट वॉटरफॉल बघितला। इंद्रावती नदीवर असलेल्या या वॉटरफॉलला नायगरा फॉल ऑफ इंडिया असेही बोलले जाते। माझ्या बकेट लिस्टमध्ये असलेल्या या वॉटरफॉल समोर खूप सारे फोटोज काढले, खूप सारे मेमरीज कलेक्ट केल्या आणि निघालो परतीच्या दिशेने। तेथील लोकल लोकांनी वॉटरफॉलच्या बाहेर हे स्टॉल लावले होते। तेथे मातीची भांडी, त्यांनी हाताने स्वतः बनवलेल्या काही वस्तू वगैरे होत्या। त्यामध्ये मी थोडीफार मातीची भांडी आणि हा लाकडाचा ट्रे घेतला, जो की मला फार आवडला होता। चित्रकूट वॉटरफॉल बघितल्यानंतर आम्ही निघालो जगदलपूरच्या दिशेने। जगदलपूर हे बस्तर जिल्ह्यात येतं आणि जगदलपूरमध्ये बस्तर पॅलेस आहे, तो पण आम्ही एक्सप्लोर करण्याचं ठरवलं। बस्तर जिल्ह्याचे जगदलपूर हे मुख्यालय असल्यामुळे हा पॅलेस इथे बांधला गेला होता। पॅलेस बघून झाल्यानंतर पॅलेसच्या बाजूला असलेल्या दंतेश्वरी मातेचं दर्शन घेऊन तेथे श्री विष्णूचंही दर्शन घेतलं आणि मां सरस्वतीचंही दर्शन घेतलं। दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो लोकल मार्केटकडे। लोकल फूडमध्ये आलू बोंडा, मूग बोंडा आम्ही ट्राय केलं, मस्त होतं। आणि त्यानंतर आम्ही रेस्ट करण्यासाठी रूमकडे निघालो। आमच्या ड्रीम रोड ट्रिपचा नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।